बघा आता आणखी काय बघितलं होतं आपण, आणखी लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, पीसी जर स्लो झाला असेल तर आपण काय करू शकतो, पीसी स्लो झाल्यावर काय करतो आपण, जर अनवॉन्टेड डेटा व्हिडिओज असेल तर ते काय करतो, पहिले डिलीट करतो, त्यानंतर अँटीव्हायरस टाकून स्कॅन करतो. डिस्क डिफ्रॅगमेंटेशन, आता हे तुम्हाला एकदा करून दाखवलं जाईल नंतर, किंवा जर एवढं सगळं प्रोसिजर करून आणि जे सॉफ्टवेअर यूज मध्ये नाहीये ते काय करून टाकतो आपण, अनइन्स्टॉल करतो. त्यामुळे काय होतं, आपली पीसी ची मेमरी थोडीशी फ्री होते. मोबाईल मध्ये पण तुम्ही सेम गोष्टी करता की नाही, करता ना मोबाईल मध्ये, सेम तसंच आपण पीसी साठी करतो. जर पीसी स्लो झाला असेल तर, किंवा मग शेवटचं ऑप्शन आपण काय करतो, पीसी काय करतो, फॉर्मॅट करतो. त्यानंतर बघा आता आणखी काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरला, पीसी जर सारखा रिस्टार्ट होत असेल तर आपण काय 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 चेक करतो, पहिले पॉवर कनेक्शन चेक करतो, त्यानंतर लो व्होल्टेज आहे की काय ते चेक करतो. जर आपला सी ड्राईव्ह जिथे इन्स्टॉल आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टीम जिथे इन्स्टॉल आहे तिथल्या जर काही फाईल्स डिलीट झाल्या तरी पण आपला पीसी काय होऊ शकतो, रिस्टार्ट होऊ शकतो. त्यानंतर जर रॅम मध्ये काही प्रॉब्लेम असेल, ती व्यवस्थित बसलेली नसेल, अशा वेळेस पण आपला पीसी काय होतो, रिस्टार्ट होतो. किंवा काही प्रकारचे व्हायरस असतात बघा, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस असतात, बरोबर आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसमुळे वेगवेगळे आपल्या पीसी मध्ये आपल्याला बघा काही वेळेस शॉर्टकट क्रिएट होता, काही वेळेस फाईल करप्ट होता. आता इथे पण काय होतं, व्हायरसमुळे, काही प्रकारच्या व्हायरसमुळे आपली पीसी रिस्टार्ट होतात. त्यानंतर एसएमपीएस चा पण प्रॉब्लेम असू शकतो. एसएमपीएस जो आपल्या पीसी ला काय करतो, पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करतो पूर्ण सीपीयू ला. त्यात जर काही प्रॉब्लेम असेल तरी पण आपला पीसी रिस्टार्ट होतो, बरोबर आहे की नाही. हे सगळं आपण बेसिक बघितलं होतं. त्यानंतर सीपीयू मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात, आपला जो कॅबिनेट असतो ब्लॅक कलरचा, कोणते कोणते पार्ट्स असतात त्यात, कॅबिनेट मध्येच कॅबिनेट असतो, काय काय असतं, हार्ड डिस्क, आणखी मदरबोर्ड, अजून आपण भरपूर बघितलं होतं. बघा बरं ह्या इमेज मध्ये बघा कोणते कोणते पार्ट्स असतात त्यात, वायर, हा बरोबर आहे ना, दिसतंय ना, त्यात आहे ना. आणखी काय असतं, काय काय, मदरबोर्ड, हार्ड मदरबोर्ड. डिस्क, रॅम, हे सगळं असतं की नाही. हो, बघा आता आपण प्रत्येकाचा थोडासा छोटा छोटा यूज पण बघितला होता. बघा थोडी माहिती घेतली होती आपण. सीपीयूच्या कॅबिनेट मध्ये काय काय असतं, एसएमपीएस असतो, आणखी सीडी ड्राईव्ह पण असतो की नाही. बघा आता सीपीयूच्या कॅबिनेट मध्ये सर्वसाधारणपणे पॉवर सप्लाय युनिट एसएमपीएस मागील बाजूस फिट केलेला असतो. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, स्विच मोड पॉवर सप्लाय, त्यालाच एसएमपीएस असेही म्हणतात. आता हे मध्ये मध्ये लिहून घ्यायचे हे शॉर्ट फॉर्म वगैरे सगळं. त्यानंतर बघा पुढे, पॉवर सप्लाय हा एक मेटल बॉक्स असतो की जो थंड होण्यासाठी त्यावर कूलिंग स्लॉट्स असतात. एसएमपीएस द्वारे कम्प्युटरच्या विविध भागांना पॉवर कनेक्टर जोडले जाते. आता एसएमपीएस पुढच्या मदरबोर्डचा जो आपला चॅप्टर आहे त्यात आपल्याला पुन्हा त्याचा डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. इथे फक्त वरचेवर दिलेलं आहे की एसएमपीएस चा वर्किंग काय आहे. बघा, कॅबिनेट समोरून पाहिल्यास फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह ओळखता येतो. आपण हा जो सीपीयू आहे याला काय म्हणणार आहे, आपण कॅबिनेट म्हणणार आहे. आता हार्डवेअरच्या लँग्वेज मध्ये आपण याला इथे काय म्हणणार आहे, कॅबिनेट. आता ह्या कॅबिनेट मध्ये काय जोडलेला असतो आपला एसएमपीएस. बघा, कम्प्युटरचे कव्हर उघडल्यानंतर हार्ड डिस्क दिसते, ती चपट्या मेटल बॉक्स प्रमाणे असते. बघा आता इथे तुम्हाला दाखवलंय सगळं. ही काय आपली हार्ड डिस्क, हा काय एसएमपीएस, आणि हा काय आपला मदरबोर्ड. इथे जे जे नाव आले आपण ते सगळे बघितले. आता दाखवतोय ना, बघा इथे नाव दिसतंय का सर्व. बघा
बघा आता आपण यातला फर्स्ट बघा आता तसेच कॅबिनेटच्या तळाशी एक मोठा सर्किट बोर्ड असतो, त्या सर्किट बोर्डला काय म्हणतात, मदर बोर्ड. त्यावर एक्सपान्शन स्लॉट्स असतात, त्यावर एक्सपान्शन कार्ड लावता येतात. बघा आता हा जो मदर बोर्ड आहे, ह्या इमेज मध्ये बघा इथे एक मोठा सर्किट बोर्ड दिसतोय तुम्हाला. हा सर्किट बोर्ड इथे बघा, इथे हे जे स्लॉट्स दिसत आहे त्याला काय म्हणतात, एक्सपान्शन स्लॉट. बघा आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला डिटेल कोणता स्टडी करायचा आहे, आता मदरबोर्ड. मदरबोर्ड मध्ये बघा आता मदरबोर्डवर मायक्रो प्रोसेसर, मेमरी व इतर सर्किट्स फिट केलेले असतात. याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. बघा आता मदरबोर्ड मध्ये काय काय फिट केलेलं असतं त्याचे त्यांनी नावं दिले बघा. मदरबोर्डवर सिरियल, पॅरलल आयओ पोर्ट्स, डिस्क कंट्रोलर, साऊंड कार्ड, मोडेम कार्ड, व्हिडिओ कार्ड हे ऑनबोर्ड असतात. आताचे जे जसं बघा मी तुम्हाला इथे सांगितलं, इथे काय आहे सगळे हे एक्सपान्शन स्लॉट आहे. काय एक्सपान्शन स्लॉट्स. आता पहिल्या पीसी मध्ये जर आपल्याला काही पण यूज करायचं असेल, जुन्या काळच्या कम्प्युटर मध्ये तुम्हाला इंटरनेट जरी ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागायचं, नेटवर्क कार्ड. बरोबर आहे की नाही. सेम आता असे नेटवर्क कार्ड तुम्ही इथे इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या पीसी मध्ये इंटरनेट ऍक्सेस व्हायचं. पहिले हे सगळ्या प्रकाराचे तुम्हाला प्रिंटर जरी ऍड करायचं असेल तर प्रिंटरचा कार्ड, टीव्ही जरी आपण टीव्ही ट्यूनर कार्ड वगैरे ऐकलेले आहे बघा, आपण काय करायचं इथे टीव्ही ट्यूनर कार्ड वगैरे आपण सगळे इथे कार्ड ऍड केल्यानंतर आपल्याला ती वस्तू इन्स्टॉल व्हायची आणि त्या जे काही आपलं डिव्हाइस असेल ते कनेक्ट व्हायचं. पण आता आपण बघा जर तुम्हाला माऊस किंवा साऊंड, हेडफोन कनेक्ट करायचे असेल तर तुम्ही कोणते ड्रायव्हर इन्स्टॉल करता का, नाही. डायरेक्ट तुम्ही काय करता, ती केबल घेता आणि त्या प्लग मध्ये काय करता, इन्सर्ट करून देता. सेम तसंच बघा आता इथे जो मदरबोर्ड आहे, मदरबोर्डवर कोणकोणते पोर्ट आता ऑन बोर्ड आलेले आहे, साऊंड कार्ड, मोडेम कार्ड, व्हिडिओ कार्ड हे सगळे कसे असतात त्या बोर्ड वरतीच असतात. त्यासाठी तुम्हाला काही सेपरेट कार्ड इन्स्टॉल करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे मदरबोर्डवर एक्सपान्शन बघा आता एवढे कार्ड ऑन बोर्ड असल्यामुळे मदरबोर्डवर एक्सपान्शन कार्ड असतात. तसेच एक्सपान्शन कार्डची गरज भासत नाही, इथे एक्सपान्शन स्लॉट्स असतात. त्यामुळं आपल्याला हे सगळं बोर्डवर असल्यामुळे एक्सपान्शन कार्डची गरज आपल्याला वाटत नाही. बघा आता हे इथं पहिलं बघा आता सगळ्या याचे कार्ड इन्स्टॉल करायचे म्हणजे हे कसं असणार, याला एक्सपान्शन स्लॉट जास्त असणार. जेवढे जास्त असणार त्यामुळे मदरबोर्डची साईज काय होणार, वाढणार. मदरबोर्डची साईज वाढली म्हणजे मदरबोर्डची किंमत काय होणार, वाढणार. आता ते आपल्याला होऊ नये म्हणून आता बरेचसे डिव्हाइसेस काय आलेले सगळे इन्स्टॉल आलेले. त्यामुळे मदरबोर्डची साईज पण यामुळे बघा स्मॉल साईजच्या मदरबोर्ड आत्ताच्या कंपन्या बनवतात. त्यामुळे मदरबोर्डची किंमत पण काय होते, कमी होते बघा. त्यानंतर मदरबोर्डवर आणखी काय काय असतं, काय काय असतं बघा. आपण इमेज मोठी करूया, आणखी काय काय असतं बघा. काय काय दिसते तुम्हाला मदरबोर्डवर, ह्या काळ्या चिप्स दिसताय काही ब्लॅक कलरच्या छोट्या इथे बघा. आता यालाच काय म्हणायचंय, मदरबोर्डवर लहान अशा काळ्या चौरसाकृती चिप्स असतात, त्यास आयसी किंवा आयसीचाच लॉंग फॉर्म काय आहे, इंटिग्रेटेड सर्किट असे म्हणतात. प्रत्येक आयसी चिप ही 100 ते 1000 ट्रान्झिस्टरची बनलेली असते. एका आयसी चिप मध्ये किती ट्रान्झिस्टरची कॅपॅसिटी असते, 100 ते 1000. बघा आता आपण पहिले ऐकलो होतं ना, एक कम्प्युटर हा एका रूम एवढा होता जुन्या काळी, तेव्हा बघा इतक्या प्रकारचे ट्रान्झिस्टर तेवढं फिट केलेले असायचे. आता तेच कमी करून ते रिप्लेस करून त्याची साईज कोणी घेतलेली आहे, एका आयसी चिपने. आता ह्या आयसी चिप पण बघा
पुढे ह्या पण आणखी मॉडिफाय केल्या गेल्या. सर्व एका सिलिकॉन चिपवर एकत्र केलेले असतात. आता हे 100 ते 1000 ट्रान्झिस्टरची कॅपॅसिटी असलेली ही एक IC चिप. त्यावर बघा पुन्हा पुढे तसेच एका आयताकृती IC चिपला 7 ते 14 लेग्स असतात. तिलाच काय म्हटलंय, DIP ड्युअल इनलाईन पॅकेज म्हणजे DIP IC चिप म्हणायचंय तिला. किती लेग्स असतात? 7 ते 14. बघा आता इथे इमेज आहे ना, ह्या इथे तुम्हाला साईडने त्याला असं लेग्स इथे दिसतंय का तुम्हाला थोडंसं साईडने? बघा इथे तारेसारखं. हो, तुम्हाला मी सेपरेट इमेज दाखवली होती, पण इथे बघा आता हे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळे काय त्याचे लेग. पुढे बघा आता जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेली तशी कंपन्यांनी कॉम्प्लिकेटेड सर्किट्स एका सिंगल चिपवर तयार केले. या चिपलाच काय LSI म्हणजेच लार्ज स्केल इंटिग्रेशन असं म्हणतात. आता हे खालचे वेगवेगळे चिप्सचे नाव आहे, जशी कोणती 80385, 80486. आता हे तेव्हाच्या चिप्सचे नाव आहे. त्यानंतर इथपासून आपल्या ओळखीचे कोणते पेंटियम चिप पासून. पुढे बघा आता आणखी काय असतं मदरबोर्डवर. बघा आता लार्ज स्केल काय लॉंग फॉर्म होता LSI चा? लार्ज स्केल इंटिग्रेशन. सेम बघा अशा प्रकार. त्यामुळे मदरबोर्डवर कंपोनंटची संख्या कमी होते आणि त्यामुळे मदरबोर्ड आकाराने लहान होतात. म्हणजे ते 100 ते 1000 ट्रान्झिस्टरची जागा एक छोटी सिलिकॉन चिप घेत असेल तर मदरबोर्डची साईज पण कशी होत चालते? कमी होत चालते. त्यामुळे मदरबोर्ड कंपोनंट्सची संख्या त्याची काय होत चालते? हळूहळू आणखी कमी होत चालते. बरोबर आहे की नाही? त्यानंतर शिवाय ते मदरबोर्ड बनवणं पण काय जातं? सोपं जातं. त्यामुळे बघा पॉवर लॉस किंवा हीट कमी प्रमाणात प्रोड्यूस होते. आपला कम्प्युटर पण काय राहतो त्यामुळे व्यवस्थित राहतो. जेवढा मदरबोर्ड छोटा असेल किंवा त्याच्यावरती जेवढे पार्ट्स कमी असतील तेवढं त्याला पॉवर कनेक्शन देणं, बाकीच्या गोष्टी पण इझी जातात ना. त्याला प्रत्येक पार्टला कम्प्युटर हे पूर्ण काय इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. प्रत्येक पार्टला आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर चालतं ना ते. मग प्रत्येक पार्टला काय केलेलं असतं? करंट प्रोव्हाइड केलेला असतो. मग हळूहळू बघा ते पण काय होतं, त्यामुळे काय होतं पॉवर लॉस किंवा जेवढा पॉवर चालेल तेवढं ते काय होतं हीट होतो की नाही, आपला CPU किंवा PC गरम होतो की नाही, मग तो पण काय होतो हीट कमी होतो जेवढे त्याच्यावर कंपोनंट कमी असतात. पुढे बघा सध्याच्या मदरबोर्डवर काही कंपोनंट डायरेक्टली जोडलेले असतात. त्यांना सरफेस माउंटेड डिव्हाइसेस म्हणतात, SMD असे म्हणतात. बघा त्यामुळे काम जलद होण्यास मदत होते. आता हे जे इथं डायरेक्ट सोल्डर केलेले डिव्हाइस असतात ते काय असतात? डायरेक्ट म्हणजे मदरबोर्डवरच तसेच फिट करून येतात वरतून बघा. त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं असतं? सरफेस माउंटेड डिव्हाइसेस. सोल्डर म्हणजे ते जोडलेले असतात, जॉईंट केलेले असतात वरतून कंपनीकडनंच. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट खूप खात्रीशीर असतात. ते क्वचितच खराब होतात कारण बरेचसे प्रॉब्लेम हे मेकॅनिकल पार्ट्स किंवा नाही मशीनचं तुमचं काही पार्ट्स असेल किंवा इलेक्ट्रिकल कनेक्शनमुळे खराब होतात. सर्किट बोर्ड हे एक युनिट असते. त्यावरील कंपोनंट खराब झाल्यास पूर्ण सर्किट बोर्ड रिप्लेस करण्याची शक्यता असते. आपलं मदरबोर्ड काय आहे? एक पूर्ण मोठा सर्किट बोर्ड आहे. त्याच्यावरचे जर काही पार्ट्स खराब झाले तर आपल्याला पूर्ण मदरबोर्ड काय करावं लागेल? चेंज करावा लागेल. बघा आपण त्यातले काही पार्ट्स बघितले होते अशा प्रकारचे, रेजिस्टर्स हे काही कॅपॅसिटर्सच्या इमेजेस आहे, हे सगळे काय असतात मदरबोर्डवर बसवलेले असतात. त्यानंतर बघा पुढे मदरबोर्डचं आणखी डिटेलमध्ये आपल्याला दिलंय. मदरबोर्डलाच काय म्हटलं जातं? संगणकाचे हृदय. कारण आपण बघितलं जे मेन पार्ट आहे ते सगळे कुठं आहे? मदरबोर्डवर आहे. याला सिस्टीमचा मेन बोर्ड असेही म्हणतात. संगणकामधले सर्व डिव्हाइसेस एकत्र आणण्याचे काम मदरबोर्ड करतो.
मदरबोर्ड वरील कंपोनंट आपल्याला संगणकाचा प्रकार, त्याची कार्यक्षमता व मर्यादा ठरवतो. मदरबोर्ड, कोप्रोसेसर, बायोस, मेमरी तसेच अनेक स्लॉट असतात. बघा आता मदरबोर्डवर कोणते कोणते स्लॉट्स असतात सगळे, काय काय असतं मदरबोर्डवर, बायोस असतो, मेमरी असते किंवा आपलं क्लॉक असतं, बरेचशा गोष्टी काय असतात मदरबोर्डवर. सगळे काय असतात, सगळे कार्ड सपोर्ट करतात. टीव्ही ट्यूनर कार्ड, साऊंड कार्ड, डिस्प्ले कार्ड, हे सगळं काय असतं आपल्या मदरबोर्डवर असतं. बघा आपल्याला ह्या डायग्राम मध्ये बघा सगळ्या प्रकारचे मदरबोर्डवर बघा PCI स्लॉट असेल, इथं ID कनेक्टर, सगळे केबल कनेक्टर. त्यानंतर बघा इथून आपले सगळे हे IO पोर्ट्स आपण कनेक्ट करतो की नाही, USB डिव्हाइसेस असेल किंवा बाकीचे, इथं कीबोर्ड, माऊस कनेक्टर, आपले प्रिंटर, अशा प्रकारचे हे सगळे कनेक्टर कशावरती असतात आपल्या मदरबोर्ड वरती. त्यामुळे बघा आता मदरबोर्ड काय काय असतं मदरबोर्डवर डिव्हाइसेस समजले. हा मदरबोर्ड आपल्याला खूप मोठा चॅप्टर, आपल्याला यातलं एक पार्ट डिटेल मध्ये पुढे बघायचं आहे. बघा आता इनिशियली हे नावं तुम्ही सगळे फर्स्ट टाइम ऐकताय. त्यानंतर बघा आता PC मधला, कॅबिनेट मधला आणखी एक पार्ट इम्पॉर्टंट आहे. कोणता? SMPS. हा बघा अशा पद्धतीचा दिसतो. SMPS म्हणजेच काय, स्विच मोड पॉवर सप्लाय. बघा आता संगणकाला गरज असते ती डायरेक्ट करंटची. संगणकाचे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला विजेची आवश्यकता असते. SMPS हे AC व्होल्टेज DC मध्ये कन्वर्ट करते. बघा आता आपल्या PC ला कोणता करंट गरजेचा असतो, कोणता करंट असतो, डायरेक्ट करंट. आपल्या जो वायर मधून येतो तो कोणता असतो, अल्टरनेट करंट असतो, बरोबर आहे की नाही. मग आता AC व्होल्टेजचे DC मध्ये काय कोण कन्वर्ट करतं, आपला SMPS. बघा आता कॅबिनेट हे विविध शेप आणि साईज मध्ये असतात आहेत. त्या कॅबिनेट मध्ये SMPS बनवून मिळतात. आता तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणचे आपल्याला, तुम्ही किती प्रकारचे CPU बघितले आतापर्यंत, छोटे मोठे, बरोबर आहे की नाही, किंवा साईज शेप वेगळे बघितले की नाही. काही आता बघा असे छोट्या पेटी सारखे आले, काही आपले उभे मोठे आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे. सेम मग प्रत्येक याच्यामध्ये काय असतं, SMPS हे असतंच. तर आता प्रत्येक PC मध्ये SMPS असतं. त्यामुळे बघा जशी त्याची आपल्या कॅबिनेटची बाहेरून स्टाईल किंवा शेप, बघा आता SMPS हे किती प्रकारचे असतात, 2 प्रकारचे, AT आणि ATX अशा स्वरूपात असतात. ATX SMPS हे सध्या बाजारात उपलब्ध आहे. ATX SMPS हे सध्या काय आपल्याकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि तेच जास्त वापरले जातात. AC व्होल्टेज कन्वर्ट करून मदरबोर्ड आणि अन्य उपकरणांना सप्लाय देतात. SMPS हा एक बॉक्स सारखा असतो. SMPS हा दिसायला कशासारखा आहे, एखाद्या बॉक्स सारखा आहे. मेन काम काय त्याचं SMPS चं, काय मेन काम SMPS चं, बघा AC व्होल्टेज कन्वर्ट करतो तो कशाला, DC मध्ये. आणि तो काय करतो SMPS हा मदरबोर्ड वर सगळ्या SMPS बघा हार्ड डिस्क असेल, मदरबोर्ड असेल, ह्या सगळ्या पार्ट SMPS समजला. हा काय काम करतो सांगा बरं, काय काम करतो SMPS, आणखी काय करतो, सगळ्या कॅबिनेट मध्ये जेवढे पार्ट आहेत त्या सगळ्यांना काय करतो, पॉवर सप्लाय करण्याचं काम SMPS करतो. बघा त्यानंतर बघा आता काय काय बघितलं आतापर्यंत आपण, सांगा बरं एकदा. CPU बघितला, त्यानंतर काय बघितलं, मदरबोर्ड. मदरबोर्डवर कोणते कोणते कंपोनंट असतात,
आपले IO पोर्ट असेल, मदर कोणते कोणते साऊंड कार्ड, डिस्प्ले कार्ड, आणखी हे त्यात बसवता येतात रे मदरबोर्डवर. IC चिप, आणखी काय काय असतं बघा बरं, इथे बघितलं आपण. प्रोसेसर असतो, बायोस असतो, या सगळ्या गोष्टी मदरबोर्डवर अवेलेबल असतात बघा. त्यानंतर SMPS बघितला. पुढचं बघायचं आता. SMPS चा काय लॉंग फॉर्म होता एकदा सांगा बरं. स्विच मोड पॉवर सप्लाय. लिहून घेतला ना त्याचं लॉंग फॉर्म सगळ्यांनी. पुढचं बघा, आपल्याला नेक्स्ट काय बघायचंय आता. मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर काय बघा आता, अशा पद्धतीचा एक आपल्याला मदरबोर्डवर पार्ट दिसेल, त्याला काय म्हणायचं आपल्याला, मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्यामध्ये लाखो ट्रान्झिस्टर एकत्रितपणे जोडलेले असतात. मायक्रो प्रोसेसर हा संगणकाचा गाभा आहे. संगणकाची सर्व कामे मायक्रो प्रोसेसरच्या मदतीने चालतात. बघा आता खाली काय दिलंय त्यांनी, मायक्रो प्रोसेसर हा कम्प्युटरचा ब्रेन आहे. तो मदरबोर्ड वरील सॉकेट मध्ये बसवतात. बघा आता हा जो मायक्रो प्रोसेसर आहे हा काय काम करतो, हा कम्प्युटरचं काय म्हटलंय त्याला, ब्रेन. म्हणजे जे काही डिसिजन आपण आपला कम्प्युटर घेतो ते कोण घेतं, सगळे मायक्रो प्रोसेसर घेतो. बघा पुढे बघा, मायक्रो प्रोसेसर हा मेमरीत आलेल्या इन्स्ट्रक्शन वाचतो आणि ते त्यानुसार प्रोसेस करतो. प्रोग्राम मधील इन्स्ट्रक्शन नुसार मायक्रो प्रोसेसर हा डेटा एका मेमरी लोकेशन पासून दुसऱ्या मेमरी लोकेशन पर्यंत मूव्ह करतो. तसेच दिलेल्या इन्स्ट्रक्शन, म्हणजे आपण PC ला जर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, असे काही प्रकारचे काही आपण दिलेला इन्स्ट्रक्शन असेल, तो काय करतो किंवा प्रमाणे डेटा मध्ये बदल करतो. बघा आता मायक्रो प्रोसेसर काय करतो, मेमरीत आपण जे काही इन्स्ट्रक्शन देतो, सपोज वर्ड ओपन करतोय किंवा एक्सेल ओपन करतोय, तेव्हा आपण कुठेतरी क्लिक करतो की नाही. आपण PC ला काय देतो, थोडक्यात इन्स्ट्रक्शन देतो. कम्प्युटर ऑटोमॅटिक चालतं का, नाही, त्याला आपण चालवतो तेव्हा तो काय होतो, चालतो. ज्या वेळेस आपण कम्प्युटरवर कुठेतरी क्लिक करतो, वर्ड किंवा एक्सेल काही एखादी फाईल ओपन करतो, त्यावेळेस तो काय करतो, सगळ्या मेमरीत त्या ज्या काही इन्स्ट्रक्शन मिळाल्या आहे त्या रीड करून त्यावरती ऍक्शन घेण्याचं काम सगळं कोण करतं, आपला मायक्रो प्रोसेसर. बघा या इन्स्ट्रक्शन मशीन कोडच्या स्वरूपात असतात. उदाहरणार्थ एक कॅरेक्टर डिस्प्ले होण्यासाठी बऱ्याच इन्स्ट्रक्शन आवश्यक असतात, पण CPU त्यांना जलद गतीने एक्झिक्यूट करतो कारण CPU चा स्पीड मिलियन पर सेकंद असतो. आपण जेव्हा एखादी फाईल ओपन करतो ना, त्यासाठी त्यामागं बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन सेट असतो मोठा, जो रन होत असतो. आपण साधं पटकन डबल क्लिक करून ओपन करतो, बरोबर आहे की नाही. त्याचा पूर्ण इन्स्ट्रक्शन सेट जो आहे, कम्प्युटरचं स्पीड किती सांगितलं यांनी, मिलियन पर सेकंद, एवढ्या इन्स्ट्रक्शन तो एका सेकंदला हँडल करू शकतो. मग ह्या सगळ्या प्रकारच्या आपण काही जर बघा, सपोज 2+2 आपण कॅल्क्युलेटरवर केलं, तो आपल्याला पटकन काय दाखवतो, आन्सर. पण त्याला आपली लँग्वेज कळते का, नाही. कम्प्युटरला कोणती लँग्वेज कळते, बायनरी लँग्वेज, 0 1 0 1 ची, म्हणजेच त्याची मशीन लँग्वेज. आपल्याला कळते का मशीन लँग्वेज, नाही. आपल्याला कोणती कळते, जी आपण ABCD किंवा जी काही करतो त्याला काय म्हटलं जातं, याच्यात हाय लेवल लँग्वेज. आणि जी कम्प्युटरची ती कोणती झाली, आपली मशीन लेवल लँग्वेज. हे सगळं कन्व्हर्जनचं काम आपलं कोण करतो, सगळी कामं मायक्रो प्रोसेसर. येईल त्याची इमेज आपल्याला. हे सगळं एकदा मदरबोर्डवर परत इथे क्लासमध्ये मदरबोर्ड आणून सगळे पार्ट आपल्याला बघायचे. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त त्यांचं इंट्रोडक्शन दिलेले आणि नावं दिलेली, कशाला काय म्हणायचं, बेसिक वर्किंग. पुढे आपल्याला परत सगळं एक एक करून डिटेल मध्ये चेक करायचंय. बघा आता पुढे काय आहे, मेमरी. आता मेमरी सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. मेमरी शिवाय आपलं PC चालेल का, नाही. आपण साधा लॅपटॉप विकत घेताना किंवा कम्प्युटर विकत घेताना सगळ्यात पहिले काय बघतो, रॅम बघतो. अजून काय बघतो, त्याची इंटरनल स्टोरेज किती आहे, बरोबर की नाही.
तसं कम्प्युटर घेताना सुद्धा किंवा लॅपटॉप घेताना आपण काय बघतो, एखादा पीसी घेताना त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी किती आहे, बरोबर आहे की नाही, हार्ड डिस्क किती आहे विचारतो की नाही, काय काय विचारतो, हार्ड डिस्क किती आहे, रॅम किती आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आपण कशाला देतो, मेमरीला देतो, बरोबर आहे की नाही. सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आपण एखादी मोबाईल पण घेताना कशाला देतो आपण, बरोबर आहे की नाही. 32 GB स्टोरेज असेल, 64 GB स्टोरेज असेल, रेट मध्ये चेंजेस असतात की नाही, का सेम रेटला घेता, सेम. बघा, मायक्रो प्रोसेसर नंतर मेमरी हा एक फार महत्वाचा घटक आहे. मेमरीज म्हणजे काय, जिथं आपलं सगळं काम चालतं, वर्क एरिया मध्ये प्रोग्राम्स किंवा डेटा स्टोअर केला जातो. मेमरी बाईट मध्ये मोजली जाते. प्रत्येक बाईटला एक युनिट ऍड्रेस असतो. बघा आता जसं काय आपण पाणी कशात मोजतो, लिटर मध्ये. बाकी काही साखर वगैरे असेल कशात मोजतो, किलो मध्ये. सेम मेमरी ही कशात काउंट केली जाते, बाईट्स मध्ये. माहिती आहे की नाही तुम्हाला. मग प्रत्येक बाईटला एक काय असतो, युनिक ऍड्रेस असतो. मग पूर्ण बघा, ऑर्डिनरी मेमरी जिचा उपयोग रीड किंवा राईट करण्यासाठी केला जातो तिला काय म्हणतात, रॅम. ही रॅम मेमरी आपण खूप वेळेस आतापर्यंत ऐकलंय, बघितलंय, बरोबर आहे की नाही. काय रॅमचा लॉंग फॉर्म काय, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. कारण ती काय करते, ज्या ज्या इन्स्ट्रक्शन टेम्पररी कुठे स्टोअर होतं, सगळ्या रॅम मध्ये. काही फंक्शन ओपन व्हायचं असेल किंवा एखादा ते कुठं होतं, त्या सगळ्या प्रोसेस रॅम मध्ये. बघा बरं, मेमरीचे बघा आता पुढे जर बघितलं आपण, मेमरीचे दोन प्रकार पडतात. कोणते, प्रायमरी आणि सेकंडरी. आता प्रायमरी मेमरी मध्ये बघा, आपण आपल्या लहानपणी स्कूलमध्ये होतो की नाही, रॅम आणि रॉमचा डिफरन्स होतं की नाही, नव्हता. कम्प्युटरच्या क्लासला आपल्याला बेसिक एवढं शिकवलं जायचं ना, MSCIT ला, रॅम आणि रॉम नाही. बर, द्या लक्ष. बघा आता प्रायमरी मेमरी मध्ये कोणत्या मेमरी मोडतात, रॅम, रॉम ह्यासारख्या मेमरी कुठे मोडतात, आपल्या प्रायमरी मेमरी मध्ये. आता हे रॅम म्हणजे काय, आता रॅन्डम ऍक्सेस मेमरी, आणि रॉम रीड ओनली मेमरी. यामध्ये आपण डेटा परमनंटली स्टोअर करू शकत नाही. सेकंडरी डिव्हाइसेस बघा, आता सेकंडरी मेमरी मध्ये कोणकोणत्या मेमरीज मोडतात बघा. कोणता आहे, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, CD, DVD आणि काय ते पेन ड्राईव्ह आहेत, पॅन झालं, कोणता, पेन ड्राईव्ह. बघा ह्या सगळे कुठे मोडतात, आपले सेकंडरी मेमरी मध्ये. आणखी कोणते कोणते मोडतात, कशात तुम्ही परमनंट डेटा स्टोअर करतात, आणखी कशात, पेन ड्राईव्ह करता, आणखी कशात करता, CD मध्ये करता. अजून तुम्ही कशात डेटा म्हणजे काय, तुमची इन्फॉर्मेशन असेल काय, कशात सेव्ह करता सगळा डेटा, कशातच नाही. तुमचे फोटो असेल, इमेजेस असेल, कशात सेव्ह करतो आपण. अरे कोणत्या डिव्हाइसेस मध्ये. बघा आता कम्प्युटर यूज करत नाही, बरं आता करताय ना. बघा आता आपण जर काही तुम्ही कम्प्युटर मध्ये काही टाईप केलंय आणि लाईट गेली तर काय होतं, परत जर तुम्ही PC स्टार्ट केला तर तो डेटा दिसतो का तुम्हाला, नाही. तुम्ही त्यासाठी काय करता, डेटा सेव्ह करता. सेव्ह करता म्हणजे काय करता, कुठेतरी तो स्टोअर राहतो की नाही. मग स्टोअर कुठे राहतो, तो हार्ड डिस्क मध्ये, किंवा मग हार्ड डिस्क मधला डेटा तुम्हाला दुसरीकडे कुठं शिफ्ट मूव्ह करायचा असेल तर तुम्ही कशाचा यूज करता, पेन ड्राईव्ह, बरोबर आहे की नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलला काय असतं, मेमरी कार्ड असतं की नाही डेटा सेव्ह करण्यासाठी. मग हे सगळे कशात मोडतात, सेकंडरी मेमरी मधल्या ज्या ज्या मेमरीज आहे त्यामध्ये आपण परमनंट डेटा स्टोअर करू शकतो. फ्लॉपी डिस्क जुन्या काळी वापरल्या जायच्या, आता आपण काय वापरतो, जास्तीत जास्त मोस्ट पॉप्युलर डिव्हाइस काय आपलं, पेन ड्राईव्ह, बरोबर आहे की नाही, यूज करतो की नाही. हार्ड डिस्क, आता CD DVD पण काय झाला, थोड्याशा जुन्या झाल्या. आता आपल्याला सगळ्या याच्यासाठी पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क या दोन गोष्टी आपण जास्त यूज करतो. बघा आता बघा, जेव्हा तुम्ही मेमरी बघा कशी सेव्ह होते. आता हे जसं तुम्हाला सांगितलं, पाणी दूध कशात आपण काउंट करतो,
लिटर मध्ये. सेम तसंच आता आपल्याला डेटा सेव्ह करायचा आहे. सपोज बघा तुम्ही जर एखादा काय टाईप करता, तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय कॉलेजचे 3-4 पेजेस जर तुम्ही टाईप केले तर 4 पेजेस टाईप केलेली फाईल आणि पूर्ण बुक टाईप केलेली फाईलची साईज वेगळी असेल की नाही? सेम तसंच. मग ती कशात काउंट करता तुम्ही सगळी साईज? आताच बघितलं ना आपण मेमरी कशात, आपण बाईट मध्ये. मग आता बघा तिचं कन्व्हर्जन कसं होत गेलं, 8 बिट्सचं काय असतो 1 बाईट. मग तसंच 1024 बाईट्स मिळून काय बनतं 1 किलो बाईट. आपण ऐकलंय ना हे. तसंच 1024 केबीचं काय बनतं किलो बाईटचा 1 MB. MB पासून आपण ऐकलेले, बरोबर आहे की नाही? MB असेल GB, तिथून पुढचे आपण सगळं ऐकलेलं आहे ना. हे आपण नेट पॅक वगैरे टाकायचो ना पहिले 1 GB चा, बरोबर आहे की नाही? किंवा काहीतरी स्पेसिफिक 250 MB चा. मग आपण काय करतो बघा, आपण हार्ड डिस्क पण किती GB ची असते आपली, घेता की नाही तुम्ही हार्ड डिस्क? मोबाईलचं स्टोरेज कशात काउंट करता, कशात सांगता तुम्ही की 4 किलो मेमरी आहे माझ्या याला? काय सांगताय, कसे सांगता मग? 4 GB किंवा मग कसं सांगता? सेम बघा आता ऍडव्हान्स व्हर्जन बघा, आता हार्ड डिस्क ह्या टीबी मध्ये पण येतात आताच्या. टीबी त्यानंतरचे कुठपर्यंत इन्व्हेन्शन गेलेले 1024 टीबी म्हणजे किती 1 टीबी पेटाबाईट. असेच शेवटपर्यंत कुठपर्यंत गेलेले आपले सगळे योटाबाईट पर्यंत. किती डेटा बसेल बघा 1 योटाबाईट मध्ये, बरोबर आहे की नाही? लिहून घ्या मेमरी कन्व्हर्जन. झाले का लिहून? बघा आता पुढे बघा, पुढे आता नंतर लिहून घ्या आता याच्यात. बघा आता पुढचं बघा काय, इनपुट आउटपुट पोर्ट्स. मदरबोर्डवर आणखी एक असतं, काय असतं इनपुट आउटपुट पोर्ट्स असतात मदरबोर्डवर. बघा परत एकदा मदरबोर्डची पहिले रीड करून घ्या, मग दाखवते तुम्हाला. प्रत्येक आयओ पोर्ट्सला मेमरी ऍड्रेस दिलेले असतात. ते सीपीयू किंवा इंटरफेस डिव्हाइसेस कडून वाचले जातात किंवा त्यासाठी लिहिलेले किंवा त्यांच्यासाठी लिहिलेले असतात, जे कम्प्युटरला डिव्हाइसेसला कम्युनिकेट करायला मदत करतात. बघा आता हे आयओ पोर्ट्स काय आहे, आयओ पोर्ट्स
मेमरी कडून काय दिलेला जातो, प्रत्येक आयओ पोर्टला एक ऍड्रेस दिला जातो बघा. ते ऍड्रेस काय काम काम करतो तो, म्हणजे जे आपण पोर्ट सीपीयू केबल वगैरे इन्सर्ट करतो की नाही, यूएसबी केबल वगैरे लावतो, जे आयओ पोर्ट्स आहे बघा, एकदा पहिले आयओ पोर्ट्स बघून घ्या तुम्ही. त्याची इमेज हे झाली. हे इकडचे जे आहे, इथून आपण जे पोर्ट जोडतो त्याला काय म्हटलं जातं, सगळे आयओ पोर्ट्स, इनपुट आउटपुट पोर्ट्स. आता हे पोर्ट बघा इथे दाखवलंय, हे काय काय कनेक्ट करायला यूज होतात. माऊस असेल किंवा आपली लॅन केबल असेल, ऑडिओ, बाकी सगळे डिव्हाइसेस आपण इथून कनेक्ट करतो. आता हे पोर्ट्स काय काम करतात, याला प्रत्येकाला एक एक मेमरी ऍड्रेस दिलेला असतो. मग इथून जर तुम्ही क्लिक करता म्हणजे इथून ती इन्स्ट्रक्शन कुठे जाते, पुढं पास होते आणि त्यानंतर आपल्याला आपलं काय दिसतं, आउटपुट. सेम ते काम कोण करतं, त्या आयओ पोर्ट्सला पण एक एक काय दिलेला असतो, मेमरी ऍड्रेस. बघा आता प्रत्येक आयओ पोर्टला मेमरी ऍड्रेस दिलेले असतात. ते सीपीयू किंवा इंटरफेस डिव्हाइसेस, जे आपले इंटरफेस डिव्हाइसेस आहे कोणते, कीबोर्ड माऊस कडून वाचले जातात किंवा त्यांच्यासाठी लिहिले जातात. हे सगळे काय मेमरी ऍड्रेस आयओ पोर्ट्सला दिलेले असतं बघा. त्याचं एक्झाम्पल दिलेले कीबोर्ड किंवा मोडेम. आता तसेच हार्डवेअर पार्ट्सच्या स्टेटसची इन्फॉर्मेशन आयओ पोर्टमुळे मिळते. म्हणजे कोणते कोणते पोर्ट कनेक्ट आहे हे कशामुळे कळतं, मेमरी ऍड्रेस दिलेले असतात ना त्याला, त्यामुळे त्याला कळतं की कोणते कोणते पोर्ट्स त्याला कनेक्ट आहे. बघा पुढे आता इथे पोर्ट्स मध्ये दोन प्रकारचे पोर्ट्स असतात. कोणते, इंटरनल आणि एक्सटर्नल. आता पोर्ट्सचा एक मिनिंग बघू आपण, म्हणजे पोर्ट्स म्हणजे नेमकं काय, अ कनेक्शन पॉइंट दॅट ऍक्ट्स ॲज इंटरफेस बिटवीन द कम्प्युटर अँड एक्सटर्नल डिव्हाइसेस लाईक माऊस, प्रिंटर, मोडेम एक्सेट्रा ऑल आर कॉल्ड ॲज पोर्ट. बघा आता काय काय जो इंटरफेस प्रोव्हाइड करतो आपल्याला कनेक्ट करायला. सपोज बघा एखादा बोर्ड आहे किंवा तुम्ही काहीतरी बोर्डला काहीतरी तुम्ही इन्सर्ट करता की नाही, तो म्हणजे आता ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्युटर मधली विंडोज 7 असेल, 8 असेल, ही काय करते, डायरेक्ट हार्डवेअर चालता का, तुम्ही क्लिक केलं सॉन्ग तर डायरेक्ट आपला साऊंड चालतोय, बरोबर आहे की नाही, आवाज येतो की नाही तुम्हाला ऑडिओ मधून. जर तुम्ही एखाद्या व्हिडिओवर क्लिक केला तर बाहेर साऊंड मधून आवाज येतो. कधी येईल, जर तुमचं सॉफ्टवेअर प्रॉपर चालत असेल तर ना. तर ते चालण्यासाठी तुम्ही इंटरफेस काय घेता, एखादं व्हिडिओ प्लेअर यूज करता, बरोबर आहे की नाही. सेम तसा आपण कीबोर्ड माऊस जे चालताय आपले, तर मदरबोर्ड थ्रू चालताय ते आपल्याला माहिती आहे. पण त्यांचं कनेक्शन आपल्याला कोण करून देतं, हे सगळे आयओ पोर्ट्स. आपण त्यामध्ये सगळ्या काय करतो, केबल इन्सर्ट करतो. बघा पुढे बघा, मग ते दोन प्रकारचे असतात. कोणते, इंटरनल आणि एक्सटर्नल. इट कनेक्ट्स द मदरबोर्ड टू इंटरनल डिव्हाइस. म्हणजे बघा आता सीडी डिस्क ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह हे कसे असतात, मध्ये असतात इंटरनल पोर्ट. एक्सटर्नल पोर्ट कोणते, सगळे आपले मोडेम, माऊस, प्रिंटर, फ्लॅश ड्राईव्ह जे बाहेरून दिसतात ते सगळे आपले कोणते झाले, एक्सटर्नल पोर्ट्स. बस करायचं आपण आयओ पोर्ट्स पर्यंत, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू.